मैत्री संकटातच समजत असते. आम्ही चिखलदऱ्याला गेलो आणि कसं आहे, प्रवासात खरंच खूप काळजी घेतली पाहिजे. आपला हलगर्जीपणा आपल्याला कुठं पोहोचू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. आणि मनीषा आजारी पडली. एक तर मनीषाच्या घरून आम्हाला कॉल चालू होते. रात्रीचे 12 वाजले होते आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर मनीषा आम्ही सर्वजण चिखलदरा फिरायला गेलो होतो आणि संध्याकाळ इथे झाली होती आणि मस्तपैकी आम्ही चहा घेतला, सोबत भजी खाल्ले, मजाक मस्ती केली. आणि मनीषा थोडीशी माझ्यासोबत मनीषाने भांडण पण केलं की बाबा तुम्ही भरपूर चहा घेता. चहा इतका चहा आता तर घेतला चहा. बरं मनीषा, तू खाण्यापिण्याला नेहमी कोण टोकत राहतं बरं? टोकून नाही राहिली मी. तो माणूस अजून बोमलते मग चहा घेतला की. टोकून नाही राहिली मी. हे पहा ना, हे इकडे पहा, आत्ता हिचे 1 कप ऑलरेडी झालेला आहे, तुमचाही झालेला आहे, तरी पुन्हा चहा घेऊन आले. जर पिवता तुम्ही रोज माहितीये का? तू एवढा की सुपारी खाता बुढीबाई सारखी, आम्ही म्हणतो का काही? सुपारी नाही खात मी. सोप खाते मी, सुपारी नाही खात. पहा ना, काहीतरी हद असते ना चहा प्यायची, हद, लिमिट. म्हणजे आम्ही लिमिट क्रॉस केलेलं आहे बा. 2 प्लेट भजे. आणि तू स्वतः हे पहा ना, हिचा कप, चहाचा कप पहा किती मोठा आहे. माय गॉड. कारण तिला ना सर्वांची खूप काळजी होती की कोणी म्हणजे पाहुणे बोलवायचे, नंतर त्यांना भरपूर हे करायचे. आणि एवढं टेन्शन घेते ती, एवढ्या गोष्टीचं एवढं टेन्शन घेते की बाबा सर्वांना आम्हा सगळ्यांना तिने बोलावलं. आमचं राहण्याची सोय व्यवस्था, आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, आम्ही कुठं जायचं कुठं नाही, हे सर्व तीच बघत होती. आणि या टेन्शनमुळे तिने काय केलं की तिने स्वतःकडे लक्षच दिलं नाही. तिला हेच टेन्शन, आपल्याकडे एवढे सारे पाहुणे येत आहे, त्यांचं व्यवस्थित लक्ष राहिलं पाहिजे. आणि तिने ना जेवण अजिबात केलं नव्हतं. म्हणजे आम्ही गेलो तेव्हापासून जेवणच केलं नव्हतं. संध्याकाळी आम्ही प्रोग्रामला जिथं गेलो तिथं जेवण होतं, आम्ही सर्वजण जेवलो, परंतु ती अजिबात जेवली नव्हती. आणि त्या जेवल्यामुळे ना आणि त्या टेन्शनमुळे तिची तब्येत खराब झाली. आणि भरपूर अशी थंडी तिला वाजत होती प्रवासात असता. आम्हाला असं वाटलं थंडी वगैरे वाजत असेल, म्हणून आम्ही काय केलं, एका ठिकाणी म्हणजे हे रेस्टॉरंट होतं, तिथं आम्ही थांबलो थोड्या वेळसाठी, चहा कॉफी घ्यायला थांबलो. आणि तिथं आम्ही जे शेकोटी असते ना, ते शेकोटी पेटवली की बाबा तिला बरं लागायला हवं म्हणून. आणि आम्ही शेकोटी पेटवली आणि तिला म्हटलं की तू मस्तपैकी अंग शेक. आणि भरपूर अंग शेकताना आम्ही म्हणजे गाण्याच्या भेंड्या वगैरे असं भरपूर खेळत होतं. आणि ती पण, तिला असं वाटलं आता मैत्रिणी वगैरे आहे, आपलं दुखत आहे तर काय सांगायचं, कसं सांगायचं. पण आपलं काही दुखत वगैरे असेल तर आपण कसं मैत्रिणीच होतं, तर सांगणं आपलं काम आहे की बाबा माझी BP लो होत आहे किंवा मला असा त्रास होत आहे. ती सांगतच नव्हती. आणि आम्हाला असं वाटत होतं की बाबा आपण प्रवास करत आहोत आणि कसं घाट वगैरे फिरत आहोत, त्याच्यामुळे तिला मळमळ होत असेल, उलटी येत असेल किंवा काही होत असेल. तिने अजिबातही आम्हाला कोणाला जाणीव होऊ दिलं नाही मनीषाने की तिची तब्येत खराब होत आहे किंवा तिला थंडी वाजत आहे किंवा तिला ताप भरलेला आहे. आणि आम्ही तिला विचारत होतो, तो सांगत होती काही नाही, घाट फिरत आहो ना म्हणून असं होतं आहे. तर इथं ना सर्व ग्रुपची मुली बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे दोघं आहेत ना, हे TV सिरियलमध्ये काम करतात. मी सिंधुताई सपकाळ, जे TV सिरियल येते कलर्सवर, तर त्याच्यावर यांची म्हणजे सिरियल येत असते. तर इथं बघा आम्ही सर्वजण शेकोटी वगैरे जाळली आम्ही आणि बसलेलो होतो. गणेशजी वगैरे आम्ही सर्व भरपूर गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळलो, भरपूर केलं. आणि तुम्हाला पण माहिती आहे की कसं आहे, मनीषा माझ्या इथं होती तर तिने माझी किती काळजी घेतली होती. आणि जेव्हा आपल्यावर संकट येते ना, तेव्हाच आपल्याला कळतं की आपलं कोण आहे आणि परकं कोण आहे. मग त्याच्यानंतर अजून आम्ही काहीतरी खेळलो. मला असं वाटतं की म्हणजे एखादं गाणं किंवा सिनेमा मनात ठेवायचा आणि ते ॲक्शन करून दाखवायचं की तो पिक्चरात हा हिरो होता किंवा हे गाणं होतं किंवा ते गाणं होतं. तर तिला हसवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. आणि स्वराज इथं झोपलेला होता आणि स्वराज आहे गणेशजीजवळ, तुम्ही बघू शकता. आणि ती अजिबात उठत नव्हती जाग्यावरून, तरी पण तिने काही सांगितलंच नाही की मला भरपूर ताप भरत आहे किंवा भरपूर सर्दी वाजत आहे. आणि हे दादा तर असे एखाद्या बेवड्यासारखी ॲक्टिंग करत होते बाबा, म्हणजे फुल टू फुल ॲक्टिंग करतात हे दादा. अमिताभ बच्चन, सलमान खान, दबंग, पेट, दबंग नाही पाहिजे. पॅन्टीला झाला काय? गॉडजिला
आणि त्याच्यानंतर 1-2 गेम खेळला आणि मग मी सर्वांवर रागावली. म्हटलं हे बघा भरपूर झालं आपलं इथं थांबणं वगैरे आणि आता हा गेम बंद करा आणि लवकरात आपण घरी जाऊया. परंतु हे दादांना कसं टी व्ही सिरियलमध्ये काम करतात. मी सिंधुताई सपकाळ त्या टी व्ही सिरियलमध्ये विलनचं काम केलेलं आहे या दादांनी. तर ते भरपूर म्हणजे ॲक्टिंगमध्ये भरपूर कलाकार आणि हुशार आणि हुशार आहेत ते. तर त्यांचे ॲक्टिंग वगैरे करणं चालूच होतं, तुम्ही बघू शकता. परंतु मला भरपूर अशी थंडी वाजत होती कारण मी माझं ना म्हणजे हे घेतलंच नव्हतं, स्वेटर वगैरे जर्किंग वगैरे सोबत नेवलं नव्हतं, पण स्वराजची टोपी वगैरे सर्व मी घेऊन घेतली होती. नंतर तिच्या चेहऱ्याकडे बघितलं तर मला असं कळलं की ही जास्त आजारी आहे बहुतेक. आणि मग मी म्हणाले की चला तिला भरपूर आजार पण वाटत आहे आणि आपण इथं जास्त थांबणे योग्य नाही. आणि बरं झालं आम्ही तिथून लवकर निघालो, कारण तिथून निघालो आणि गाडीत बसलो तसा मनीषाला भरपूर असा त्रास सुरू झाला. तिला श्वास घेण्याचा त्रास होत होता, तिला थंडी वाजत होती, तिला उभं पण राहता येत नव्हतं, मळमळ होत होतं, उलटी येत होती, चक्कर येत होती, उलटी आली म्हणत होती. आणि गाडी थांबवली की तिला उलटी नव्हती येत आणि ती उतरायला गेली की ती अक्षरशः पळत होती. आणि त्याच्यामुळे मग आम्ही भरपूर असं सर्वजण घाबरलं आणि आम्ही सर्वांनी डिसिजन घेतला की जसं आम्ही परतवाड्यात पोहोचू तसं सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत तर मनीषाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहोत. हा ठीक आहे, आपल्या इथं पाहुणे येतात तोपर्यंत ठीक आहे, परंतु एखाद्याचं इतकंही म्हणजे लोड नाही घेतला पाहिजे की आपण अक्षरशः आजारी पडलो पाहिजे. आणि मनीषाना स्वतःला इथं मी सॉरी मनीषा तुला खूप हुशार म्हणत आहे. मनीषाना म्हणजे दुसऱ्याला तब्येतीच्या बाबतीत एवढं लेक्चर देते आणि स्वतः मात्र स्वतःची काहीच काळजी घेत थोडंसं नाही. गेम वगैरे खेळण्यात आले, तुम्ही बघू शकता. घे चल आता काय करतो. आणि आता आम्ही घरच्यासाठी निघत आहोत. नाही जमलं असतं कसा तू आता जे केलं होतं ना तू. हे काय अरे जाय रे अरे जाय रे विषय तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि त्यानंतर सर्वांना ओरडली रागावली थोडीशी मी, तर सर्वजण गाडीत बसायला आले कारण स्वराज एकच छोटंसं बाळ आमच्यासोबत होतं आणि थंडी भरपूर वाजत होती. तुम्हाला माहीत आहे या दिवसाला चिखलदरा वगैरे आणि तिकडं पहा झाडं झुडपं भरपूर आहेत. तर भरपूर अशी थंडी वाजत होती आणि तिला पण थंडी वाजत होती. शेवटी आम्ही काय केलं, तिला एकदम मागच्या सीटजवळ बसून दिलं, म्हटलं जेणेकरून तिला थंडी कमी वाटेल. परंतु ती बसली तर खरी, परंतु जशी आमची गाडी चालू झाली तसं तिला वॉमिटिंग, चक्कर, मळमळ, उलटी सगळं असं एकदम तिला त्रास होऊ लागला आणि ती गरगर गाडीतच फिरत होती. तर त्या घाटातून पटापट आमच्या ड्रायव्हरने काय केलं की गाडी काढली आणि गाडी काढल्यानंतर डायरेक्ट परतवाड्यामध्ये आम्ही आलो. आणि परतवाड्यात आल्या जे हॉस्पिटल आम्हाला सगळ्यात अगोदर दिसलं त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही थांबलो. आणि थांबल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की हिने 2 ते 3 दिवस झाले अजिबात स्वतःची काळजी घेतलेली नाही आहे, जेवण करत नाही, काहीच करत नाही. बस हे पाहुणे आले काय, यांना खायला नाश्ता दिला काय, यांना चहा दिला काय, हे कुठं थांबतील, हे कसे जातील, नाश्ता केला, याच्यातच तिचं सर्व लक्ष होतं की बाबा हां आपल्या घरी पाहुणे येतात, अतिथी देवो भव असतात, ही गोष्ट खरी आहे, परंतु आपल्या तब्येतीकडे पण लक्ष देणं काम असते. आणि मग की कोणाचाच जीव नव्हता लागत. आणि स्वराज इथं झोपलेला होता, तर स्वराज झोपलेला होता त्याच्यामुळे स्वराजला आणि बाकीचे सर्वजण जे होते ना ते गाडीतच थांबले. आणि मनीषाला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये आली आणि सगळ्यात अगोदर आम्ही डॉक्टरच्या कॅबिनमध्ये गेलो. आणि कॅबिनमध्ये गेल्यानंतर डॉक्टरनी म्हणजे मनीषाची जी BP आहे ती चेक केली. तर डॉक्टरांनी सांगितलं की बाबा BP खूप कमी झालेली आहे आणि ॲसिडिटी पण वाढलेली आहे, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर एक आपण सलाईन देऊया. सलाईन दिल्यानंतर हिला नारळ पाणी वगैरे ज्यूस वगैरे द्या आणि नंतर तुम्ही घरात जावा. तर रात्रीचे 12 वाजले होते आणि 12 वाजता तिच्या आईचे लगातार कॉल सुरू होते. शेवटी मी त्यांना सांगितलं की तुम्ही कॉल करू नका, तुम्ही जेवण वगैरे करा आणि झोपून राहा, आम्ही लवकरात लवकर घरी येत आहोत. तर त्याच्यामुळे खरंच स्वतःची काळजी घ्या. आजारी आता सध्या मी तिच्या घरच्यांना सांगितलेलं नाही आहे, कारण तिची एक टेन्शनमध्ये येणार. मग मेडिसिन वगैरे घेऊन घेतलेलं आहे, नारळ पाणी आणून ठेवलं, मेडिसिन घेऊन ठेवलं. आणि आता 10 साडे 10 होते, अजून हॉस्पिटलमध्ये जाऊन मी खूप टेन्शन घेते. पोरगी माहिती आहे का, सगळ्या गावाचं टेन्शन हेच घेते, पाहुणेचं रावणेचं. सगळेनं जेवण केलं काय हे ते बघते, पण स्वतः जेवण करत नाही.
बघा याला आम्ही म्हणतात चहा पिऊन राहिलो म्हटलं लय आनंद होऊन राहिला आम्हाला हे बिमार आहे म्हणून आणि हे पळाले पाहिजे म्हटलं हे एवढी काळजी आहे तुम्हाला काय सांगू उद्या सांगू ना उद्याच्या ब्लॉग हॉस्पिटलमध्ये मग मी शॉर्ट मध्ये उद्या सविस्तर एक ब्लॉग टाकू आपण. उद्या सांगू ना काही नाही याच आहे नारळाचं. त्याच्यानंतर मनीषा उठली. आमचा जो ग्रुप होता त्यांनी भरपूर मनीषाला त्रास दिला थोडासा. नंतर ती हसली आणि नंतर तिने सांगितलं की मला आधी असं वाटत होतं की मला पायच नाही, परंतु सलाईन घेतल्यामुळे मला भरपूर असं फ्रेश फील होत आहे. नंतर आम्ही तिला 2 गोळ्या दिल्या आणि त्याच्यानंतर गोळ्या दिल्यानंतर म्हणजे नारळ पाणी वगैरे दिलं आणि तिला फ्रेश आणि फिट अँड फाईन करून आम्ही घेऊन निघालेलो आहोत घरी. बाबुल गाणं ज्या तुझी को सुखी संसार चल आम्ही तुझ्या असंच आणलं होतं. काही चप्पल बिप्पल नव्हतं आणलं आम्ही तुझ्या, काहीच नव्हतं आणलं. दिलं बिल दिलं मी. चल आता तर शक्तिमान झाली हो रवी दादा, शक्तिमान झाली. आता एकटीच चालली. सांगितलं हो ना. होतं बेटाने. ऐकून नाही राहिली ते. थोडा वेळा असं वाटलं होतं जेवणात जाते काय बोलले अशा रपकन 2 ठेव असे वाटत मंगामध्ये नाटकं करे का काय मी मग आम्ही मला असं वाटलं गोळे आले पाय हात सोडून मध्ये सिरियसली काही काय वाटलं तर आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि इथं खादाळ बोकडे जेवण करत आहे. तुम्ही बघू शकता. मी नसते, मी एवढ्या रात्री जेवण कधीच नसते करत, कारण खोटी बोलून राहिली म्हटलं ब्लॉग काढत आहे. खोटी बोलून राहिली म्हटलं रात्रीचे 2-3 मी जेवलीच नाही. मी तुमच्या सोबत आहे का बसलेली. कारण तुमचं जेवण झालं आहे एका बोकड्याचं आणि आम्ही बाकीचे बोकडे. आम्ही जेवण केलं नाही, कारण कसं मला मळमळ आणि कसं तरी होत होतं, त्याच्यामुळे मी काही जेवण केलं नाही. काय खोटं ही बोलतो. बॅग आहे इथं, उचलून बसा. तिकडे जीवीला हळत नाही बाबा मुली ताई. तर हे बघा यांना मी म्हटलं उपाशी राहू नका, जेवण करून घ्या, तब्येतीची काळजी घ्या म्हटलं तुमच्या. त्यात दिसत नाही ना खुर्चीवर बसल्यावर. हे का सर्व दिसत आहे. एवढे मोठे मोठे घास खाल्ले म्हटलं ताई जाऊन कपकन उठून बाहेर. खीर केली होती मी यांच्यासाठी मस्तपैकी शेवड्यांची आल्याबरोबर. म्हटलं काहीतरी स्वीट पाहिजे आहे ना मुली. एक बाते रियल सबस्क्राइबर वा. आणि मी ये खीर बातें वगैरे दिली. बताई नहीं जाती, नजर लग जाती है. खोटी बोल रही है, काही विश्वास नका ठेवत तुझ्या. अरे खादाळ बोकड्या खाताना तर खरा बोल. मागे मचमच खाल्ली ना खीर. तर चला आता आम्ही झोपतो. आता वाजलेल्या रात्रीचे 2. तो का तो तिकडे पेशंट पाय आमचा गलंडू शाम के हाँ? 8 बजे. बरोबर. मेडिसिन देऊ. हा देतो थांब. शाम के 8 बजे यहाँ